एका दिवसात शिवनेरी किल्ला, लेण्याद्री आणि ओझरचा गणपती. हो खरंच. तर नमस्कार मंडळी. सर्वजण रात्री 1 वाजता कल्याण स्टेशनला जमलं. तिथून प्रवास करत पहाटे 5च्या सुमारास आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. सकाळी 6 वाजता गेट उघडलं आणि आमचा सुरू झाला प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीकडे. गडाच्या सुरुवातीपासूनच दगडी पायऱ्या सुरू होतात. महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा आणि शिवाई देवी दरवाजा. एकामागून एक दरवाजे पार करत वर जात होतो. शिवाई देवी दरवाजा पार केल्यानंतर एक वाट शिवाई देवीच्या मंदिराकडे जाते. असं म्हणतात की याच देवीच्या नावावरून जिजाऊंनी महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं. तिथून एक वाट खाली बौद्ध लेण्यांकडे जाते. एका मोठ्या डोंगरात कोरलेल्या या प्राचीन लेण्या पाहून त्या काळातील स्थापत्यकलेचं खरंच आश्चर्य वाटतं. ते सर्व बघून झाल्यावर अजून 2 दरवाजे लागतात, मेणा दरवाजा आणि कुलूप दरवाजा. ते पार करून आत गेल्यावर एक सुंदर वाट थेट शिवजन्मभूमीकडे घेऊन जाते. तिथे अंबरखाना, शिवकुंज, बदामी तलाव आणि महाराजांचे जन्मस्थान आहे. आतमध्ये शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा आणि पाळणा पाहायला मिळतो. तिथे काही वेळ बसल्यानंतर आम्ही पुढे कडेलोट पॉईंटकडे निघालो. तिथूनच शेवटचे 2 पॉईंट ईदगाह आणि कोळी चौतारा पाहून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. दिवस अजून संपला नव्हता. पुढे वाट पाहत होता डोंगरात वसलेला गणराय, गिरिजात्मक लेण्याद्री.